आणि या परीक्षेमध्ये एकूण गोंदिया जिल्ह्यामध्ये 78 केंद्र असून साधारण 18,794 विद्यार्थी या एक्झाममध्ये सहभागी होत आहेत. आणि यावर्षी ज्या प्रकारे आम्हाला शासनामार्फत सूचना आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवण्यात यावे, याच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणारी जिल्हा दक्षता समिती यांची बैठक आम्ही मागच्या काही दिवसांमध्ये पार पाडलेली होती. आणि त्याच्यामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी, सन्माननीय CO साहेब, सन्माननीय SP साहेब यांच्या माध्यमातून ही सर्व जी परीक्षा होणार हे कॉपीमुक्त होण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शिक्षण विभागामार्फत साधारण 7 फ्लाइंग स्क्वॅड असणार आहेत. त्याचप्रकारे महसूल विभागाचे फ्लाइंग स्क्वॅड आणि बैठे पथक अशी दुहेरी व्यवस्था महसूल विभागामार्फत केली जाणार आहे. त्याचप्रकारे जिल्हा परिषदेचे सन्माननीय CO साहेब यांच्या सूचनेप्रमाणे, त्यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषदेचे जे विभाग प्रमुख आहेत आणि जे कर्मचारी आहेत त्यांचेसुद्धा फ्लाइंग स्क्वॅड या एक्झाममध्ये असणार आहेत. त्याचसोबत पोलीस विभागामार्फतसुद्धा आम्हाला मोलाचे सहकार्य लाभत आहेत. जे आपले केंद्र आहेत त्या केंद्राच्या आजूबाजूला जमावबंदीचे आदेश आणि योग्य तो पोलीस बंदोबस्त करण्याच्या सूचना सन्माननीय SP साहेब यांच्यामार्फत पोलीस विभागाला देण्यात आलेल्या आहेत. कॅमेरे पण एवढेच लावण्यात येणार आहे, कॅमेरे कुठे राहणार होते? आम्हाला बोर्डाकडून काही निधी प्राप्त झालेला आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही काही असे सिलेक्टेड सेंटर्स बघणार आहोत, ज्याच्यामध्ये व्हिडिओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाईल आणि त्यांचं एक वेगळं पथक असेल ते त्या सेंटरवर जाऊन त्याची व्हिडिओ शूटिंग करणार आहेत.